आपल्याला जरी असं वाटत असेल की कोणीही बघत नाही, पण स्वामी समर्थ महाराज म्हणजे अगदी मी स्वामी महाराजांना मानतो. महाराज अक्कलकोटामध्ये बसून ब्रह्मानंदी गुफेत स्वामी समर्थ महाराज पद्मासन अवस्थेत बसलेले आहेत. तिथं बसून पूर्ण ब्रह्मांडावर त्यांचा CCTV कॅमेरा चालू आहे. ज्यावेळी तुम्ही कुठल्याही डॉक्टरला किंवा कोणत्याही व्यक्तीला घरी बोलवता त्यावेळेला त्या शक्तीला संपूर्णपणे कळलेलं असतं की बाबा त्याचाही कोणतरी बिमोड करण्यासाठी किंवा त्याचाही कोणीतरी उच्चाटन करण्यासाठी तिथे आलेला आहे. अशा वेळेला जेवढा सपोर्ट त्या घरातल्या माणसांचा होतो किंवा त्या घरातल्या देवी देवता किंवा जे काही देव असतील, कुलदैवत असतील, मूळ वास्तुपुरुष देवता असतील, ह्या सगळ्यांचा जो काही आपल्याला फायदा होतो त्या गोष्टीमध्ये तो खूप एक इम्पॉर्टंट असतो. कारण कसं असतं ना की ज्या वेळेला एखाद्या घरी व्हिजिटला आपण जातो तिथे एखादी एंटिटी असते, पाऊल टाकता क्षणी ती समजून जाते की त्या ठिकाणी काही ना काहीतरी अशी गोष्ट आहे. आमच्या माणगावामध्ये एक कॉम्प्लेक्स आहे, तर त्या कॉम्प्लेक्समध्ये एका व्हिजिटला गेलो होतो, वास्तू व्हिजिटला. तर त्यांच्या घरामध्ये नदीच्या बाजूलाच ते कॉम्प्लेक्स आहे. घरामध्ये एंटर केल्याच्या नंतर जाणवलं एक जडपण, शरीरामध्ये एक जडपण जाणवलं. जाऊन त्यांच्या सोफ्यावर नाही बसत, त्यांच्या किचनच्या ओट्याच्या खालून एक लहान मुलगी, तिच्या हे 2 गुडघे आणि हे हात अक्षरशः एक म्हणतात ना एक 60 की 70च्या स्पीडनी किचनच्या ओट्यामधून ती बाथरूममध्ये गेली. म्हणजे तो एवढा भयानक इन्सिडेंट होता